येई पांडुरंगा माय बापा भेटशी धावा माझी आजी बनगा. भेटीची आवडी उतावीळ मन भेटी लागी जीवा. किती वियोग संतांना सहन करावा लागला. महाराजांनी रूपक दिलं, उदाहरण दिलं आम्हाला या संदर्भात की असा वियोग भगवंतांचा आम्हाला सहन होत नाही. कसा आम्ही आमची तळमळ होते. कन्या सासुर्याशी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा. तैसे झाले माझ्या जीवा. झाले माझ्या जीवा. तैसे झाले माझ्या जीवा. संतांना क्षणभर सुद्धा परमेश्वराशिवाय करमत नव्हतं. कारण एकमेव भगवंतच होता प्रपंचात. तुकोबरायांचा तर प्रपंच असा होता. 18 विश्व दारिद्र्य घरात आपल्याला माहितीये. अवला आई साहेब विचारायच्या, धनी तुम्ही रोज त्या काळतोंड्याचं पाय पकडतायसा. अहो माझ्या संसाराची धुळधाण झाली बघा की त्याच्याकडे व्हायचं. तुकोबराय म्हणायचे, अवले कशाला चिंता करते. जीवनातल्या चिंतांचं हरण करणारा चिंतामणी मला भेटलाय. तू कशाला काळजी करते. ज्यांनी चोच दिली तो चारा देणार आहे ना. प्रपंचाला बाजूला सारावं आणि 15-15 दिवस बाहेर पडायचे. का? कारण जीवाचा आणि देवाचा संबंध कळाला होता. मी त्याचा आहे आणि तो माझा आहे एवढाच संबंध खरा होता. बाकीचं सगळं खोट आहे. संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची हा भाव मनात दृढ झाला. म्हणून प्रपंचाला बाजूला सारावं आणि कितीतरी दिवस भामनाथाच्या डोंगरावर बसावं. अभंग तिथेच निर्माण व्हावेत. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे. या भक्तीच्या परमोच्च अवस्थेला तुकोबराय जाऊन पोहोचतात. का? नश्वर वाटतो सगळा संसार आणि एकमेव जीव आणि देवाचा संबंध कळतो. मी त्याचा आहे. देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो असा अद्वैताचा साक्षात्कार प्राप्त होतो. आणि मग प्रपंच काय हो, लक्षच नाही. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी अखंड नामस्मरण. कुणाच्या तरी शेताची राखण करायला तुकोबरायांना जावं लागायचं. शेताच्या मालकाने दिवसभर चांगली राखण केली म्हणून ऊसाची मोळी द्यावी तुकोबरायांकडे. ती ऊसाची मोळी घेऊन तुकोबराय घरी येताना सगळी बारकी बारकी लहान मुलं त्यांच्या मागे, मोठी माणसं. काहींनी ऊस मागून घेतला, काहींनी मागून घेतला. संपली ना ऊसाची मोळी. 2 कांडकं शिल्लक राहिली फक्त. पण रामकृष्ण हरी करत महाराज घरी पोहोचले सुद्धा. 2 कांडकं होती ऊसाची. त्यातलं 1 कांडकं आपल्या लेकरांना दिलं आणि दुसरं आवलीकडे दिलं, आईसाहेबांकडे दिलं. महाराज बसले पांडुरंगा पुढं. रामकृष्ण हरी. आवलीनी आईसाहेबांनी तेच ऊसाचं दांडकं तुकोबरायांच्या पाठीत घातलं. महाराज म्हणतात, आवले मला ठाऊक होतं मला दिल्याशिवाय तू एकटी काही ऊस खायची नाहीस. विठ्ठल विठ्ठल. हा प्रपंच होता तुकोबरायांचा. अहो 12 वर्ष पडलेला दुष्काळ, प्रचंड दरिद्र अवस्था, 14 पोती कर्ज खत इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकली. सगळं दिलं लोकांना, सगळं दिलं. आणि सकाळची वेळ आवला आई साहेब, जिजाई आई साहेब मोरीमध्ये स्नान करतायत. तुकोबराय आहेत. दारामध्ये एक अत्यंत जख्ख अशी म्हातारी वृद्धा दिसली तुकोबरायांना. कितीतरी ठिकाणी ते लुगडं फाटलेलं दिसलं तिच्या अंगावरचं. महाराजांनी पाहिलं, अंतःकरण द्रवलं. आणि जुन्या महिला वर्गाला ज्ञात असेल की जुन्या महिलांची पद्धत मोरीमध्ये स्नानाला गेलं की नेसायचं वस्त्र निर्या करून
भिंतीवर ठेवायचं मोरीच्या. अवल्या आईसाहेबांनी तशी ती मोरीवर वस्त्र ठेवलं होतं, नेसायचं लुगडं. तुकोबाराय गेले, ते लुगडं घेतलं आणि त्या आजीला दिलं. आजीबाई आता 120च्या स्पीडनी जा म्हणाल्या, कारण मागणं भूकंप येणार आहे तुमच्या. ज्यावेळी पूर्ण स्नान उरकलं आणि जिजाई आईसाहेबांनी आता नवीन वस्त्र नेसण्याकरता, लुगडं नेसण्याकरता हात वर केला, लुगडं कुठं दिसतंय? डोळ्यातनं टचकन अश्रुधारा वाहिल्या. तुकोबरायांचा राग नाही आला, तुकोबरायांचा राग नाही आला. माझा नवरा असाच आहे माहिती होता जिजाई आईसाहेबांना. धनी असेच आहेत, कारण पतिदेवाच्या माध्यमातून विश्वदेवाचीच उपासना एक प्रकारे चालली होती. तुकोबरायांना खूप सांभाळत होत्या, म्हणून परमेश्वराची जबाबदारी होती की माझ्या भक्ताचा सांभाळ करते ना, मग मी तुझा सांभाळ करणार. म्हणून तर पायात गेलेला काटा भगवंतांनी दातानी काढलाय. देवईची रजचरणीची माती. इतकं प्रेम करावं अवलीवरती, जिजाई आईसाहेबांवरती. आईसाहेबांना वस्त्र हाताला नाही लागलं, डोळ्यात खळकन अश्रुधारा वाहिल्या आणि भगवंताला सांगितलं, काय रे उपयोग, रात्रंदिवस तुझ्या नामाचा टाहो पडतो माझा पती, आणि मग आमच्यावर ही अवस्था. वस्त्र दिलं त्याचं दुःख नाही, आता अब्रू कशाने झाकू सांग. आणि महिपत बुवा सांगतात, या प्रसंगामध्ये भगवंतांनी स्वतःच्या अंगावरचा पितांबर अवलीला लाज झाकण्याकरता दिलाय. तुकोबराय सांगतात, अवले कशाला चिंता करती ग, अवले कशाला चिंता करतेस, काळजी करू नकोस. नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, नको चिंता करू वस्त्रा या निश्चळी विठ्ठली विश्वास पाहो नये वास आणि कंची. आता गरजच नाही ना, तो आमचा आहे. हा भाव दृढ झाला, त्याचा वियोग सहन होत नव्हता. आणि मग जसा आता माझा भाव आहे ना, तसा माझा देव, ही तुकोबरायांची खात्री होती. 3 दृष्टांतांनी एक सिद्धांत पक्का केला. अभंगाचं 2रं चरण. दयाची दैसा भाव, दयाची दैसा भाव
जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. समर्थ मनोबोधामध्ये म्हणाले, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षित से चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अनन्य अशा दासाला भक्ताला भगवंत पूर्णपणे सांभाळतो, कारण अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते हे त्याचं ब्रीद आहे. योगक्षेम वहाम्यहम हे त्याचं आश्वासन आहे, ते LIC वाल्यांनी नंतर घेतलंय, पण हे त्यांनी दिलेलं पहिलं ब्रीद आहे, त्याचं आश्वासन आहे की काळजी करू नका ना, मी आहे ना. निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे, काळजीच करायची नाही, मी आहे मागे पुढे उभा, सांभाळतोय. आली या आघात निवाराया. फक्त म्हणाले इथे भाव पाहिजे, आणि तोच आमचा नेमका नाही, म्हणून आम्ही इकडे सहसा यायला मागत नाही. कुठे भगवंत आहे? काष्ठे न विद्यते देवो न पाषाणे न मृण्मये, भावो हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम. हा भाव जेव्हा दृढ होईल ना, तेव्हा आम्हाला सुद्धा आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. श्रोते हो, नामदेव महाराज म्हणाले, नामा म्हणे पुरुषोत्तमा. आता तुझं आणि माझं नातं इतकं विलक्षण आहे ना, मी कुडी तू आत्मा, स्वये दोन्ही, तू अवकाश मी भूमिका, तू समुद्र मी द्वारिका, तू कृष्ण मी रुक्मिणी. इतकं सुंदर अद्वैताचं नातं जोडलं गेलं, आणि तो जीवाचा शिवाचा संबंध कळून आला. आम्हाही प्रापंचिकांना तो संबंध कळावा, की आम्ही ज्यांना आपलं म्हणतो ती माणसं आपली नाहीत. मी नेहमी गमतीने म्हणते, नात्यातली माणसं ना त्यातली असतात. ते नाती गोती हा मराठी भाषेतला शब्द, ती गोत्यातच आणतात ती नाती. खूप सुंदर कविता माझ्या वाचनात आली, मी म्हणून पुढे जाते. बघा ना, कन्या स्नुषान रूपांची प्रत्यक्ष राम भार्या, पिचली क्षणा क्षणाला कारुण्य रूपी सीता. कामी तिच्यान आले सामर्थ्य राघवांचे,
प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. सोडून सूर्यपुत्रा कुंती पुन्हा कुमारी, कर्णास अनुज माता सारेच जन्म वैरी. कौतुक का करावे त्या रक्तबंधनाचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. केली द्युतात उभी साक्षात कृष्ण भगिनी, सम्राट पांडवांची रानावनात राणी. पती 5 देव बंधू तरी भोग हे तियेचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. ठेवू नको अपेक्षा असल्या जगाकडूनी, आमच्या सगळ्या दुःखाचं कारण आहे अपेक्षा. ठेवू नको अपेक्षा असल्या जगाकडूनी, निरपेक्ष आचरी तू कर्तव्य प्रेम दोन्ही. मग चालू दे सुखाने, मग चालू दे सुखाने अवहेरणे जगाचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. ही इथल्या संसाराची नश्वरता आहे. म्हणून खरा आनंद जो संतांना गवसला तो आम्हाला मिळावा, आमचा भाव दृढ राहावा. आमच्याकडे भावाचाच अभाव आहे. आम्हाला भाव माहितीये, आम्ही जो खातो भाव तो आम्हाला माहितीये. आम्ही म्हणतो ना खूप भाव खातोय, बाजार भाव आम्हाला माहितीये, सोन्याचा भाव आम्हाला माहितीये, रोज लक्ष असतं आमच्या महिला वर्गाचं. पण खरा भाव जो भक्तीचा अलंकार आहे तो भगवंताच्या प्रती वाहता यावा, तरच त्या पाषाणातलं सुद्धा चैतन्य भावाने जागृत होऊ शकतं. मंगलमूर्तींची वरदविनायकाची फक्त मूर्ती असं न मानता तिथं वरदविनायकांचं चैतन्य जे आहे, हे ज्यावेळी आम्ही जाणून घेऊ त्यावेळी आम्हाला भगवंताची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आणि तो भाव फक्त देवाच्या मूर्तीसाठी का नव्हे, तो भाव देशासाठी, तो भाव धर्मासाठी आमचा प्रेरित झाला पाहिजे. सावरकर म्हणायचे, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाला मी काहीतरी देणं लागतो. मग आमचं देणं देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी असावं. संवेदनशीलतेने आम्ही वर्तन करावं. माता ते माती हा आमच्या जीवनाचा प्रवास आहे. आईच्या उदरामध्ये जन्म होतो, ती नाळ जोडलेली असते, पण तिथून झालेला प्रवास मातीपर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणून मातेलाही आणि मातीलाही कधीही न विसरता आम्ही कुणाचे वंशज आहोत याचं सतत स्मरण राहावं. श्रोते हो, आज सीबीएसई बोर्ड असू दे, कॉन्व्हेंट असू दे किंवा एसएससी बोर्ड असू दे, काही असू दे, कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी शिक्षणाचा इतका प्रभाव आहे. तो लॉर्ड मेकॉले नावाचा इंग्रजी शिक्षण तज्ञ भारतात आला आणि त्यांनी सगळं वाटोळं केलं आमच्या शिक्षण पद्धतीचं. इथे गुरुकुल पद्धत होती, ती बंद करून इंग्रजी तत्ववेत्यांची विचारधारा आणि शिक्षण पद्धती इथे भारतीयांवर लादली गेली. त्याचा परिणाम असा झाला, आमचा राष्ट्राभिमान आम्ही विसरलो, आमचा धर्माभिमान आम्ही विसरलो, आमच्या महापुरुषांविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं आम्ही विसरून गेलो, परक्यांचेच गोडवे गायला लागलो. आता काही दिवसांनी पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एक मोठा सण येणार आहे 14 फेब्रुवारीला. तो महापूरच येतो आमच्याकडे प्रेमाचा. 31 डिसेंबरला मोठा सण आम्ही साजरा केला नाही का. अहो, हे याचंच द्योतक आहे की आम्ही अनेक नको ते अनुकरण करायला लागलो आणि आमची श्रीमंती, आमचं वैभव आम्ही विसरतो. पण ज्यांना या वैभवाची जाणीव असते त्यांची पावलं या इतक्या सुंदर स्वरूपामध्ये इथे येतात आणि इतका सुंदर जागर भक्तीचा वरदविनायकाच्या या भूमीमध्ये साजरा होताना आपण सगळे पाहतोय. श्रोते हो, आजच्या पुढच्या पिढीला आम्हाला सांगावं लागेल की बाबा रे, तू शाळेत जरी शिकत असलास ना तरी माणसाचा जन्म माकडा काय, ते उत्क्रांती माकडापासून झाली. हा डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत पोरं आमच्या शाळेत शिकतात. काय शाळेत पाठ्यपुस्तकात आहे, माणसाची उत्क्रांती माकडापासून मानवाची उत्क्रांती झाली असं डार्विन आम्हाला सांगून गेला म्हणे. अहो नाही हो, मी हात जोडून सांगते, शाळेत पोरांना काही शिकू दे, पण आम्ही आमच्या पूर्वजांची आठवण करून दिली पाहिजे. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये कधीतरी वाचूया, कधीतरी सांगूया लेकरांना की बाबा रे, आपले पूर्वज कोण होते. इथं चंद्रवंश आणि सूर्यवंश या भूमीमध्ये होते. चंद्रवंशामध्ये गोपालकृष्ण जन्माला आले,
सूर्यवंशामध्ये प्रभू मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जन्माला आले. याच चंद्रवंशाचा पुढे यदुवंश झाला. याच यादवांचे पुढे जाधव झाले. गोपाल कृष्ण परमात्मा यादव होते. ते गाईला चारा घालत होते. मी पुढचं बोलूच का? नाही गरज ना. म्हणजे त्या यादवांनी गाईचा चारा खायला दिला, नंतरच्या यादवांनी गाईचा चारा खाल्ला. त्याला करायचं काय? पण गोपाल कृष्ण परमात्मा हे यदुवंश यादव, यादवांचे जाधव. इकडे सूर्यवंशीयांमध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि त्याच सूर्यवंशामध्ये पुढे भोसले घराणं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये भोसल्यांच्या कुळामध्ये वेरूळच्या कृष्णेश्वराच्या कृपाशीर्वादाने मालोजी राजे भोसले यांचा जन्म, त्यांच्या पोटी शहाजी राजांचा जन्म होतो. इकडे जाधवांच्या घराण्यामध्ये सिंदखेड राजाच्या लखोजी राजे जाधवांच्या पोटी असं एक कन्यारत्न जन्माला येतं. या महाराष्ट्राची राजमाता आऊसाहेब राष्ट्रमाता जिजाऊ माऊलींचा जन्म होतो. भोसले जाधव एकत्र येतात. जिजाई माऊली आणि शहाजी राजांचा विवाह होतो. थोडक्यात चंद्रवंश आणि सूर्यवंश एकत्र येतात. तेव्हा या भूमीमध्ये शककर्ता राजा छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेतात. म्हणून आमचे पूर्वज जर कुणी असतील, आम्ही कुणाचे वारसदार आहे? आमच्या पिढ्यांना सांगूया, आम्ही ज्ञानोबा तुकोबांचे लेकर आहे, आम्ही छत्रपती शिवप्रभूंचे लेकर आहे. आणि याचा विसर न पडता हा भाव सतत जाज्वल्य राहावा. दिवसभरातली एक माळ तरी राष्ट्राय स्वाहा इदन्न मम या भावनेने वाहिली, अर्पण केली जावी भगवंतासाठी, सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी, सगळ्यांच्यासाठी, सगळ्यांचं कल्याण व्हावं ही भावना करावी आणि भगवंताला आवडेल असं नाम त्याला द्यावं. खणखणीत टाळी वाजवा, हात उंचवा, मस्त भजन करा. मी गोड भजन सांगते, आपल्याला गोड भजन सांगते. आम्ही सगळी मंडळी म्हणतो, मस्त आनंद घेऊया. 2 मिनिटात मी कीर्तन संपवणार आहे. विटेवरी उभा कटेवरी हात पूर्ण ब्रह्म पंढरीनाथ. विटेवरी उभा कटेवरी हात पूर्ण ब्रह्म पंढरीनाथ. विटेवरी उभा कटेवरी हात आहे का हो? खरं सांगा प्रपंचात. विठाल झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. भैरवी तुका म्हणे माता, तुका म्हणे माता,
देवा दया दवरी तैसा देवा दया दवरी दया दवरी तैसा देव तैसा देव दया दवरी तैसा देवा सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्यांतकडाने क्षमा करा. सर्व मंडळी माझ्या पितृतुल्य, मातृतुल्य, बंधुतुल्य, भगिनीतुल्य सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. परम आदरणीय बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. आदरणीय मंडलिक महाराजांनी कीर्तन सेवेची संधी दिली, आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा भाग्ययोग माझ्या वाट्याला आणून दिला. मनापासून सर्वांच्याच कृतज्ञतेत राहते. सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करणं शक्य नाही, त्यामुळे सगळ्यांनाच एकत्र नमस्कार करून सेवेला विराम देते. विठ्ठल जय जय.
जय विठाल जय विठाल जय विठाल जय विठाल